नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी नेमकी कोणाची हवा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 महिन्यापासून चालू आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड झालं. अजित पवारांचं मत असं, राष्ट्रवादी आमचीच. शरद पवार गटाचंही तेच मत. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं. मात्र निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाने महाराष्ट्र हादरला. राष्ट्रवादी अजित पवारांना मिळून सुद्धा शरद पवार कसे ठरले किंगमेकर, नेमकं काय घडलं जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्ह मिळालं. मात्र शरद पवारांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील जनतेचा निवडणूक आयोगावरती विश्वास राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टात शरद पवारांनी अजित पवार गटाविरोधात नवीन याचिका टाकलेली आहे. या याचिकेबद्दल ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलांचं असं मत आहे, महाराष्ट्राचं राजकीय वातावरण प्रचंड गडबड झालेलं आहे. कोणी उठतं, बंड करतं आणि तो पक्ष त्याचा होतो. महाराष्ट्रात तानाशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे असंही कपिल सिब्बलांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंसारखीच याचिका शरद पवारांनी टाकली. शरद पवारांची याचिका जर सुप्रीम कोर्टात पास झाली तर राष्ट्रवादीचा पक्ष घड्याळ चिन्ह पुन्हा शरद पवारांना मिळेल आणि अजित पवारांना हा मोठा धक्का असेल. त्यामुळे मित्रांनो, शरद पवारांची सुप्रीम कोर्टातील याचिका पास होणार का आणि राष्ट्रवादी पक्ष पुन्हा शरद पवारांना मिळणार का, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.